राम समर्थ श्रीराम भाग 52. अर्जुन भगवंतांच्या विराट रूपामध्ये काय काय बघतात तर देवता, प्राणी, ब्रह्माजी, विष्णूजी, शंकरजी आणि ऋषी, नाग, सर्वांचे समूह, नागांचे समूह, म्हणजे मृत्यू लोकात बसूनच अर्जुन काय बघतायत तर देवलोक बघतायत, ब्रह्मलोक बघतायत, वैकुंठ, कैलास, नागलोक सर्व बघतायत. आणि अत्यंत आश्चर्य वाटतंय त्यांना हे सगळं बघता बघता. नाही तर ते भगवंत संपूर्ण प्राण्यांचा संहार करतायत हेही ते बघतायत. आणि कोणी इकडे तिकडे त्या संहारातनं सुटून जाऊ नये म्हणून वारंवार भगवंत जिभेच्या फटकाऱ्यांनी आपल्या मुखामध्ये त्यांना घेतायत आणि गिळून टाकतायत. प्रज्वलित असं जे मुख आहे त्यामध्ये ते गिळून टाकतायत. म्हणजे काळरूपी भगवंतांच्या जिभेच्या फटकाऱ्यामधनं कुणीही वाचू शकत नाही हे अर्जुन स्वतः बघतायत. आणि हे जेव्हा त्यांनी पाहिलं ना भगवंतांचं अत्यंत उग्र रूप, विराट रूप, तेव्हा भगवंत तर काळाचेही काळ आहेत अशी अर्जुनाला जाणीव झाली, कळलं. आणि त्यांच्याशिवाय काळापासून वाचवणारा इथे दुसरा कुणीच नाही असं समजून अर्जुन अत्यंत भयभीत होऊन भगवंताला वारंवार नमस्कार करतायत. अर्जुनाने काय केलं, युद्धाचा परिणाम सुद्धा भगवंताच्या मुखामध्ये पाहून घेतला. सर्व राजांसह धृतराष्ट्राचे, दुर्योधन, दुःशासन आणि अनेक 100 पुत्र विक्राळ दाढा असलेल्या भगवंतांच्या भयानक मुखामध्ये अत्यंत वेगाने प्रवेश करताना अर्जुनाने पाहिलं. आणि आता अर्जुनाच्या पुढे तर युद्धच होतं म्हणून भगवान त्यांना म्हणतायत की अरे तू निमित्त मात्र होऊन युद्ध कर, असं त्यांना भगवंतांनी आधी अर्जुनाला सांगितलेलंच होतं. तर तुझा विजय होईल, तू फक्त निमित्त मात्र हो. हे अर्जुनाला आता जाणवलंय. आणि आपल्यालाही आता असं जाणवायला हवं किंवा अशी धारणा झाली पाहिजे पक्की की आपण सुद्धा निमित्त मात्र बनून आपलं साधन करावं आणि संसार करावा आणि भगवंताच्या भरोशावर सोडावं बाकीचे फल, तर आपला विजय निश्चित आहे. श्रीराम समर्थ श्रीराम.